अशा प्रकारे एक गाडी बंद पडलेली आहे. पाणी मध्ये पाणी गेल्यामुळे नजर लागली. आवाज आपल्या गाडी पंक्चर आणि किया दाखवू का? किया कुठे? किया पुन्हा आरपार. आई एवढी जाऊ नका रे भाई, एवढं नका जाऊ भाई. गुड मॉर्निंग गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये व्लॉग विथ प्रथममध्ये. आजचा राईडचा प्लॅन आहे शिर्डी, त्र्यंबकेश्वर. शिर्डी होता पण त्र्यंबकेश्वर कॅन्सल झालं आहे कारण की कोरोना पाऊस लागला आपल्या. आणि राजे आलेत नाईट शिफ्ट करून. सेम सेम ब्लॉग विथ प्रथमला विचारायचं होतं ते मागच्या रायगडचं ब्लॉग कधी येणार. रायगडचा ब्लॉगचं काय आलंय ते आमचे रोहित बंधू आहेत ना, त्यांनी आम्हाला अशा व्हिडिओ दिलेत की ना त्यामध्ये फक्त हवेचा आवाज येतोय. हवा मारते आम्हाला फेकून रायगडची. आता बघू. आता आपल्याला प्लॅन 5 वाजता निघायचा होता. भाऊ आलेत 5:30 वाजता आणि आता एक जाडा गेल्यावरती आंघोळ करायला. आता तो बघूया काय ना. भाऊ 4:30 वाजता शिफ्ट संपून घरी आले. ते नाही बोललो ना नाईट शिफ्ट करून आलाय. आता बघू किती वाजता निघतो. भेटू सगळे रेडी झाल्यावर. तोपर्यंत ओम साईराम. फायनली आपला हर्षल भाऊ आंघोळ करून आला. आता आंघोळ बोललो. आता सगळेजण रेडी होते. अजून ह्याचा हा तर लेटच असतो कधी पण. असंच भाऊ आता एक आमचा मेंबर आलाय बाहेर, ड्यूक लावतोय. आता थोडा असेंबल होतो आणि निघतो. तोपर्यंत फायनली आता आपण गाड्यांवरती सामान लोड केलं आहे. आता तुम्हाला लाईनअप दाखवतो. ही आहे मलेकरची गाडी 250 ड्यूक. ही आपली रोहितची हंटर, ही आपल्या हर्षल भाऊची मिटिओर आणि ही उत्कर्षी ड्यूक 200 आणि आपला गरुडा ची पहिली राईड आहे आपल्या. पहिली राईड आपण गरुडाला घेऊन शिर्डीला चाललो आहे. आता निघतो आपण 5 वाजता निघणार होतो आपण, पण हेमंत ऑफिसवर येत होता त्यामुळे लेट झाला आणि उत्कर्ष पण लेट आला. त्यामुळे आता आपण निघतोय. भेटत राहू मध्ये मध्ये. आता बघू पाऊस कुठे भेटतोय कुठे नाही भेटत आहे, कसा व्ह्यू भेटतोय. लाईनअप दाखवतो तुम्हाला. आपला आजचा लाईनअप आहे हे फुल. आता आपण तयारीत निघालो आहे. आता नारळ फोडू आणि निघू. चले रोहित फोड. हे आपली मंडळी. चप्पल काढून फोड, चप्पल काढून. चल फोड. हा फोड. ओवा आधी ओवा. गणपती बाप्पा मोरया. पप्पा फ्युलअप केलं आता आपण. आता पडग्याच्या मागे भारत पेट्रोलियमचा जो पेट्रोल पंप आहे तिथे फ्युलअप केलं आहे. आणि आता इथे थोडा कॉन्ट्रोचा विषय चालू आहे. कॉन्ट्रो काढलं आहे आपण. म्हणजे 1 दिवसाचा स्टे आहे 1 नाईटचा. त्यामुळे आपण कॉन्ट्रो डिस्क्लोज नाही करू शकत. सॉरी गाईज. बट आता बघू. इकडनं कसारा घाटाच्या खाली नाश्त्याला थांबायचा प्लॅन आहे. मागे व्ह्यू बघू शकता. उम्मा व्ह्यू झाला आहे. आणि इथे काहीतरी बोलत आहेत माझ्याबद्दल. काय बोलतोय रे? ते बीप करावं लागेल. जाऊ दे नको मग. बीप आपल्या एक तर याच्यावरती अकाउंटवरती व्हिडिओ पडत नाही. आता किती झालंय डायरेक्ट स्ट्राईक यायचा. आता बघू कधी निघतो. इकडनं निघालो की मध्ये भेटू आणि आता नाश्त्याला थांबल्यावरती भेटू. तोपर्यंत गाईज आपण आता पोहोचलो आहे कसारा घाटाच्या पायथ्याशी आहे, जिथे आम्ही पालखीसाठी थांबतो. म्हणजे आमचा पालखीचा दुपारचा हॉल्ट असतो, तिथे आम्ही आता नाश्त्याला थांबलो. आता नाश्ता करतो. नाश्ता करून थोडा 15 मिनटं रेस्ट घेतो. वडाव सर. तर आता नाश्ता मागवला, बघू कधी येतोय.
पाऊस थोडा भेटतोय आम्हाला, पण रस्ते जो आम्ही पडघ्याचा टोल नाका क्रॉस केला त्याच्या पुढे थोडा घाण होता, त्याच्यानंतर रस्ता चांगला आहे. आता बघू घाट कधी चढतो आम्ही आणि घाटात काय बोलतात ते सीन आम्हाला दिसत आहेत. कारण की तुम्ही बघू शकता आत्ता तर फॉगी वातावरण झालं आहे. जे आत्तापर्यंत आम्ही आलो आहे ते वातावरण म्हणजे बोलतात तर पाऊस आम्हाला साथ देतो आहे, कारण की जास्त जोरात पण नाही पाऊस आणि पाऊस नाहीच असा नाही आहे. आता नाश्ता करू आणि निघू इकडनं. आपल्याला अजून भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे. गाड्यांची हालत बघू शकता, फुल रंगलेत, फुल हां काय आपल्या गरुडाची हालत बघा. हेमंत भाऊने अख्खा रेमटा काढलाय त्याचा गरुडाचा. हां भेटू नाश्ता करताना. आपला नाश्ता तर आलाय, तुम्हाला दाखवतो नाश्ता आजचा. हर्षल भाऊ, मला भूक लागली, जेवलो. हर्षल भाऊ तुटून पडलाय. काय भाई एवढी भूक? जेवलो नाही शिवी. इथे परिस्थिती काय आहे? हां हे आमचा नाश्ता आजचा ते करतायत, पॅडअप नाही पॅड आउट करतायत, पॅडअप नाही करत. आणि मर्दा बोल ना भाई, काय तुटून पडलंय भाई? भूक लागली भाई, जास्त गाडी चालवली. उत्कर्ष भाऊ कसं वाटलं मग आतापर्यंत? आत्ताच माझी दुखायला लागली. ड्यूकवाल्यांची दुकान लागले. काय आलं भाई? पाठ मी तर असा उचलून चालतोय. चलो आता मी नाश्ता करतो आणि तुम्हाला भेटतो. या नाश्ता करायला आपण नाश्ता मागवलाय. थोडं पोटोबा करूया, कारण की खाऊन काय निघालो नव्हतो. आता इथे कसारा घाटाच्या पायथ्याशी खातो आपण. इथे चार्जर लावलं. बस इथेच या खाऊ थोडा. तुम्ही पण खा, आम्ही पण खातो. भेटू खाऊन. तोपर्यंत इट्स टाइम टू डिपार्च नाव. आता आपल्याला निघायचा वेळ झाला आहे. आपण नाश्ता केला आहे दाबून बिबून नाश्ता केला आपण. आता सगळे पॅडअप होत आहेत. आणि हा इकडे बघा, चड्डी आहे आतमध्ये. हा आता आपण बघू कसारा घाट कधी उतरतोय, कसं आपल्याला सीन भेटत. आता हेमंत मागे बसणार आहे आणि गाडी चालवणार. मगाशी पडग्याच्या अगोदर पेट्रोल भरला तेव्हापासून हेमंतच चालत होता. आता थोडा पाऊस चालू झाला आहे आणि बघू शकता तुम्ही पाऊस दिसत नसेल पण वातावरण लय मस्त आलं, एकदम क्लास झालं. भेटू आता थोडा यांच्या पॅडअप झालं की आणि निघू. तोपर्यंत स्टेटिंग थोडं वरती कर. आपल्या हर्षल भाऊ सोबत गेम झालाय. त्याची एका वायाची सोलच गायब झाली. आता तो कसरत करतोय. झूम करून झूम करून तुम्हाला नंतर दाखवतो. हर्षल भाऊ जरा पाय दाखवावे. आता वरती बघा डिफरन्स. ठीक आहे रे, याचा ब्लॉग बंद करा रे. आता आम्ही आलोय जी कसारा घाटामध्ये जी विहीर आहे ना, त्या विहीर जे कसारा घाटामधून ट्रॅव्हल करतात त्यांना माहीत असेल. ती विहीर म्हणजे बघायला आलो आहे, कारण की ती पहिली विहीर अशीच होती. आता त्यांनी ती बांधली आहे आणि बघू शकता तुम्ही भाई, म्हणजे मस्त बांधलं, एक नंबर वाटते. आणि हे आपले हा जो मौसम बघा. आम्ही गेलेलो ॲक्च्युली पुढे गेलेलो. आता ही विहीर बघायसाठी आम्ही रिटर्न म्हणजे रॉंग साईडने आलो. आता थोडं विहिरीतलं पाणी, विहीर एकदम ताडून तुडून भरली आहे भाई.
नाद आहे नाद. बघा चुकून जर हा गोप्रो आतमध्ये पडला तर मी काय करू? उडी मारू? हे म्हटलं टाकू का? हे म्हटलं टाकू शकतो मी यामध्ये. एक नंबर वाटतो. हे जे वरतून येणारं पाणी आहे झू 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 झू. वरती पण काहीतरी बांधलं यांनी. बघू आपण. पॉईंट आहे बाबा, कपल पॉईंट झाला. कपल पॉईंट आहे बोलतात. मग आपलं काय काम नाही. चला मग रिटर्न. कपल पॉईंट आहे. तू येशील ना पुढच्या संडेला परत? नाही नाही भाई, कोणाला घेऊन येऊ? मी तर सिंगल आहे. काय बोलताय? सिंगल आहे कट कट कट. हे कट होय का? हे कट होय का? आता भेटू. आता इकडनं निघाल्यावरती पुढे कंटिन्यू करू, कारण की आम्हाला खूप आराम आहे. आम्ही शिर्डीत जाऊन स्टे करणार, त्याच्यानंतर दर्शन घेणार, त्यामुळे आपला भरपूर आराम आहे. आणि हर्षल भाऊने चप्पल बदललेली आहे. चप्पल दाखवा, चप्पल दाखवा. नेहमी व्यापारी आमच्या रोहितचे आणि रित्याचे लागलेले आहेत. रित्यालाच बिचारायला बकरा बनवला. नाही रे भाई, grip आहे की नाही? नेक्स्ट ट्रिपला मी रित्यासाठी स्पेशल माझी चप्पल घेऊन येणार. रित्या तू का शांत शांत आहे? पीस आठवण येते का उन्हाची? जाऊ दे. रित्याचं दर ट्रिपचं आपलं जाऊ द्या. त्याला कोणाची तरी आठवण येत असते. आता इकडनं निघू आणि पुढे जाऊ. भेटू तोपर्यंत. गोटी क्रॉस केला आपण. आता थोडं बोललो गाड्यांचे फोटो काढू, कारण की मागचा बॅकग्राऊंड बघू शकतो मी. मागचा सीन बघू शकता तुम्ही. जुन्नर सिटीला आता आम्ही पोचलोय. जरा चहा प्यायला थांबलोय, कारण की सगळे नाईट शिफ्ट करून आलेले, त्यामुळे मी तर सुट्टी घेतली. पण ज्यांनी नाईट शिफ्ट केली त्यांना आता थोडं झोप यायला लागलेली आहे. तर बोललो चहा पिऊन घेऊ. आता तसं पण 80-90 किलोमीटर बाकी, 1.5 तास दाखवते. बघू आता किती वेळ लागतो शिर्डीत, कारण की तिकडे जाऊन आम्हाला रूम पण बघायची. जर भक्त निवासमध्ये भेटला तर भक्त निवासमध्ये घेऊ, नाही तर मग प्रायव्हेट कुठेतरी बघू. तसं वातावरण खूप आहे मस्त, एक नंबर उम्मा वातावरण आहे. बघू शकता मागे माहिती रिमझिम पाऊस. आता इकडनं चहा पितो आणि निघतो थोडा वेळ. भेटू आता डायरेक्ट शिर्डी. फायनली आपण पोचलोय शिर्डीला. शिर्डी इकडनं जो आपण राईड मारतो 4 किलोमीटरवरती काय 5 किलोमीटरवरती शिर्डी आहे. आता बोललो जरा जेवू आणि रूम घेऊन फ्रेश होऊ. त्याच्यानंतर संध्याकाळी दर्शन घ्यायचं आहे की सकाळी दर्शन घ्यायचं आहे ते रूमवरती ठरवू, कारण की आपण दर्शन घेऊन निघू पण शकतो आणि आराम पण करू शकतो उद्या. तर बघू कसं काय ते. तोपर्यंत जरा आता पेटपूजा करतो आणि रूम शोधतो. खूप झोप येते खूप. सगळे नाईट करून आले त्यामुळे खूप झोप येते. आता रूम आधी बघावी लागेल. भक्त निवासमध्ये भेटतोय का की प्रायव्हेटमध्ये कुठे भेटतोय. तोपर्यंत भेटतो, पेटपूजा करून. बाय. फायनली आता जेवून निघालो आहे. आता रूम शोधू तिकडे जाऊन शिर्डीमध्ये आणि थोडं रेस्ट करू आणि बघू जमलं तर आज रात्रीच दर्शन घेऊ की उद्या सकाळी काकड आरतीला दर्शन घेऊ. बघू लेटची पुढे काय होतं आहे, कसं दर्शन भेटतं आम्हाला. काहीतरी वेगळा विचार केला होता. त्याची ताई येणार होती ना, ताईचा आता नाही. भेटल्यावर रूम भेटल्यावर कनेक्ट करतो. तोपर्यंत
स्टे फायनली आपण शिर्डीत पोहोचलो आहे. शिर्डीत आता आपण स्टेसाठी तिथे म्हणजे किती अर्धा पाऊण तास आपण शोधलं असेल, अर्धा पाऊण तास. आणि आता आपण आलो आहे द्वारका भवनमध्ये. स्टेला मंदिराच्या मागेच आहे. आता आम्ही 2 रूम घेतलेत. एक 4 बेडचा भेटला आम्हाला समथिंग 1600 रुपये आणि एक 2 बेडचा आम्हाला 1300 रुपये, कारण की आम्ही 7 जण आहे. 7 म्हणजे एका ह्याच्यामध्ये 5 जणं आणि एका ह्याच्यामध्ये 2 जणं असं. आता वरती जातो, फ्रेश होतो. आजच दर्शन घ्यायचं बोलत आहेत. आज दर्शन घेऊ, उद्या गाड्यांची पूजा करून मग निघू आणि बघू उद्या किती वाजेपर्यंत पोहोचतो, कारण की आज खूप टाईमपास करत झाला आपण. काल उद्या असा टाईमपास झाला तर मग 4 पण वाजू शकतात, जर आपण 8 वाजता निघालो तर. बघू, आता फ्रेश होतो आणि भेटतो तुम्हाला. फॉलोअर वाढले तर एखादी स्टोरी आपण टाकू शकतो. गुड इव्हिनिंग गाईज. आणि नाईट झाली, नाईट झाली. आम्ही उठणार होतो 7 वाजता. वाजलेत किती? ए बाई 101 95 9:35 झाले. 9:35 सर. अजून डची झोप उतरली नाही. बघू भोजनाला जेवायला जायचं आहे की बाहेर कुठे जेवायचं ते आधी डिसाईड करतो. आणि बघू आता भूक तर लागली आहे, जेव्हा तर लागेल तर लागली. बट भोजनालय 10:30 वाजता बंद होतं आणि आम्ही दर्शन उद्या सकाळी घेणार आहे. त्यामुळे आता जेवून थोडा आराम करतो परत. स्टेट आणि गाड्या पण धुवायच्या आहेत. पण आता बघू, गाड्या धुवायला आता काय भेटणार नाही. पण सकाळी हे बोलत आहेत शनी शिंगणापूर करायचं आहे. काय करायचं आहे हां? मी तर म्हणतो करायचंय. काय मी तर म्हणतोय करायचंय. आता तुम्ही झोपणार येऊन तर नाही उठणार. मी तुझ्या बरोबर तयार आहे शनी शिंगणापूरला यायला. तू फक्त बोल, येणार रेडी कर. काय सकाळी इथून प्लॅन तर लय मोठे मोठे तर होत नाही. मी दिसतोय समोर काशी. हां ठीक आहे, बोल. प्लॅन तर असे लय मोठे मोठे होत नाही, ती गोष्ट वेगळी आहे. आता हे असं मला वाटत नाही असं काय बीप करेल. मला असं वाटत नाही की भाई उज्जैन राईड करू शकतील. भाई आलं की झोपलं की झोपूनच जातात. तू स्पॉइल केला काय ते तर ठीक आहे, जी होईल ते होईल. काय बोलतो? सगळं स्पॉइल करतो. कर डिलीट करे. आपण रिकवर करू. टॉप लेवलची प्लॅनिंग चालू आहे भाई. आता थोड्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला टॉप लेवलची प्लॅनिंग काय बोलतात ती प्रत्यक्षात उतरलेली दिसेल. तोपर्यंत आता थोडं पोटाचं बघू. गावासाठी वर्सेस भेटेल. वर्सेस मा कसं वर्सेस बोलतो. अरे टॉप लेवलचा माणूस आहे ना. चला आता तुम्हाला रूम दाखवतो. म्हणजे आम्ही घेतले रूम टाकू. घाण केलेला. हा एक रूम घेतलाय आणि इथे हा लॉक केला वाटतं. आणि हा एक रूम घेतलाय, म्हणजे एक 2 बेडचा घेतला आणि एक 4 बेडचा घेतलाय. रूम चांगले आहेत. आता थोडं या रूममध्ये फक्त कपडे सुकत टाकलेत बस, बाकी काहीच नाही केलं मुलांनी. निघतो जेवणासाठी. काय करतो कुठे जेवण जातो तोपर्यंत स्टे ट्यून. मिळतंय हॅलो गाई, आम्ही आलो जेवायला. कुठे आलो आपण ते पण सांगायचं. सांग ना, इथेच सांग ना. तर आम्ही सध्या जेवायला आलोय. आम्ही. साई प्रेम शेर दे ना, बोलला ते ऑर्डर एक दाल फ्राय, भात, शेवभाजी आहे ना, भेटेल ना शेवभाजी, मिक्स व्हेज, चना मसाला, पनीर मसाला, पनीर बटर. आमचं आता जेवण यायचं बाकी आहे. असं सांगू तुम्हाला की आम्ही केली ऑर्डर काय केली
शेवभाजी, कोल्हापुरी, 12 बटर रोटी, 1 दाल तडका, 1 जिरा राईस. आणि ती 2 पाण्याच्या बॉटल. एक कपडा दे रे. शोभते एक्सेंचर सोडतो का? दाखवला नाव स्पॉइल का करताय तुम्ही लोक? सांगू नका असं फोन बघ सॉरी. जेवणाची वाट बघतो आम्ही, कारण की सगळे भुकले, झोपून उठले, त्यामुळे भूक लागली सगळ्यांना. आता इकडनं खाऊ आणि परत रूमवर जाऊ, परत झोपू. काकड आरतीसाठी ट्राय करू, कारण की यांच्यावरती मला विश्वास नाही ते काकड आरतीला उठतील की नाही ते बघू. जर काकड आरती भेटली तर काकड आरतीला जाऊ, तोपर्यंत थोडं जेवण आल्यावरती कंटिन्यू करतो. फायनली आमचं जेवण आलेलं आहे. ही शेवभाजी आणि ही पनीर कोल्हापुरी. आता जरा पेटोबा करू, नंतर मग आराम करू, नंतर धामांचं दर्शन घेऊ. रेकॉर्डिंग चालू आहे. सो गाईज आता आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही थोडंसं जिरायला जेवण आम्ही चाललो आहे वॉकला. शिर्डीमध्ये फिरतो आम्ही. आईस्क्रीमच्या शोधात आम्ही चाललो आहे. व्हरायटी नाही मिळाली आम्हाला, आम्ही म्हणून आलो पुढे. बघू आईस्क्रीम नाही इकडे. इकडे जाऊ ना, इकडे मंदिर आहे. फायनली आपण बाबांचा पण आपण दर्शन उद्या घेणार आहे. आज आपण फक्त असं फिरायला आलो. सकाळी बघू काकड आरती भेटते का, कारण की काकड आरती भेटली तर मग आमचा पुढचा प्लॅन सॉर्ट आउट असेल. इफ काकड आरती नाही भेटली तर मग प्लॅन मागे पुढे होऊ शकतो. राईट मारून मंदिर साईडला बघू. आता थोडा वेळ इथे मंदिराच्या परिसरात फिरू. फायनली आम्ही आता आलोय रूमवर. येताना थोडी आईस्क्रीम खाल्ली आणि आता जरा झोपतो. 2ला उठायचं आहे आम्हाला. 4ची काकड आरतीला जायचं आहे, म्हणजे 2ला तरी उठावं लागेल. 7 जणांच्या आंघोळ होईपर्यंत 3:30-4 तर वाजतीलच. बघू आता उठतोय की झोपतोय, कारण की सगळेजण आम्ही दमलोय. बघू, भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत शिर्डी ब्लॉग डे 1 एंडेड हियर. मिलते हैं कल बाबा की दरबार में. गुड मॉर्निंग गाइज. बोललो तुम्हाला काकड आरती भेटते की नाही ते बघूया. आमचे सगळे पंटर उठलेत. किती वाजता उठलेत? 6:30. आता वाजले 7:30. अजून कोणाची तयारी झाली नाही. मी आणि रित्या फक्त टेडिओम बसलो आहे आणि हे माशय फक्त अंघोळ करून बसलाय आणि मोबाईल चॅटिंग करते. पोरी जागवते लोकांच्या. आता कोणा घेऊन जायचे लायकीचे नाही रे तुम्ही. कुठे घेऊन जायचं लायकीचे नाही, तुम्ही फार्म हाऊसला घेऊन जायचे लायकीचे फक्त. आता आमचा जाडा गेला आंघोळीला. बघू आता किती वेळा देतोय. हर्षल चल रे, लॉक चालू झाला बाई. आता बघू किती वाजता दर्शनाला जातोय, कारण की आज संडे. आज 1.5 तास तर पकडून चाला दर्शनाला. दर्शन झाल्यावरती भेटू, कारण की दर्शनाचं इकडे आतमध्ये मंदिरात फोन किंवा कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे आम्ही सगळे इथंच ठेवून जाणार आहे रूमवरती. आता तरी आम्ही इथंच ठेवून जाणार आहे, कारण की आमची पोरं त्या लायकीची नाही. आता बघू किती वाजता निघतात. सगळ्यांची तयारी झाल्यावरती दर्शनासाठी जाऊ. भेटू थोडा वेळ. फायनली रूममधनं सगळेजण बाहेर पडले. आता चाललो आहे दर्शन करायला. दर्शनासाठी आपल्याला म्हणजे ज्यांच्याकडे आपण रूम घेतली
ते दादा आपल्याला दर्शनासाठी घेऊन म्हणजे आपण पहिले दर्शन घेतलं इथे पण ह्या दादांची ग्रुप आहे. आपण लेट निघालोय. दादा उठले दादा उठले नाही उठले नव्हते म्हणून आपण लेट निघालोय. आणि हे दादा पण बाथरूम मध्ये जाऊन बसलेले शॉवर घेत होते. रोहित यावरती काय बोलायचंय का? टिप्पणी तुमची काय? टिप अनसेन्सर्ड मध्ये टाकाय मेंबर्स ओनली मध्ये टाका. 2 टिप्पणी याच्यावरती जे वॉशरूम मध्ये बसलेले त्याच्यासाठी काय बोलू इच्छितो? काय नाही पुढच्या वर्षी यांना आणू नका फक्त. यांना आणू नका बोलला. हे बरं नव्हता यो बरं नव्हतं रायगडला. हा काय तर हा याने पागल केलं असतं आपल्याला. आता जाऊ मंदिराकडे आणि किती वेळात दर्शन होतं ते बघू. कारण की आतमध्ये कॅमेरे अलाउड नाही त्यामुळे कॅमेरा बाहेर ठेवावा लागेल. बघू आल्यानंतर कनेक्ट करतो. सावडीवरती दर्शन घेतले आता सोडलं दादा. आता हे लॉकरमध्ये मोबाईल ठेवू आणि बाबाचं दर्शनाला जाऊ. द्वारकामाईमध्ये पण जायचं आहे. द्वारकामाईमध्ये गर्दी आहे. बघू आधी द्वारकामाईमध्ये दर्शन घेऊ नंतर मग बाबांकडे जाऊ. बाबांच्या दर्शनाला जाऊ. बाहेर येशील तुम्हाला सगळ्यांना बुंदीचा प्रसाद बाबांची उदी भेटेल ना त्या लाल कपडे घालणार सगळे मिळून घरात उजव्या खिशात ठेवा तुमचे. आणि घरच्या प्रसादावर नाव काय करून एक नाव सांगा हर्षद बोलले तेच नाव लिहिलं तुमचं चालेल. हे सगळं बाबांना अर्पण करत असतं मध्ये मोबाईल नाही तिथं लॉकरला ठेवलं मी तर म्हटलं तिकडे ठेवले चाललं आता आतमध्ये बघू. द्वारकामाईला तर गर्दी. द्वारकामाईला घेऊ दर्शन आपण आरामात. आता फायनली आमचं दर्शन झालं आहे. किती तासानंतर आलं आहे? 8:30ला. आम्ही काय 8ला गेलेलो आतमध्ये. आम्ही आता वाटलं 1 वाजता बाहेर आलो. म्हणजे विचार करा की केवढी गर्दी होती. आम्हाला VIP पासचा पण ऑप्शन होता बट आम्ही VIP पास घेतला नाही. आम्ही जे रेग्युलर रांग असते त्यामध्ये त्या रेग्युलर रांगेमधनं दर्शन घेतले. पण दर्शन एकदम माझ्याकडे काय ते विभूती आणि ते माझ्याकडे दर्शन एकदम पद्धतशीर झालं. कारण की आम्हाला मध्यान आरती भेटली आणि ती पण असं बाबांच्या समोर एकदम बसून. तर आता इकडनं निघू. बघू गाड्या धुवायच्यात. गाड्यांची पूजा करायची. त्याला फोन लावतो ते गाड्या त्याला नको फोन लावू. तो भाई त्यात पण कमिशन मारेल. नाही पूजा करायला. हां ते इथे भेटू ना कोणाला तरी. गाड्यांची पूजा करू आणि निघू अर्ध्या तासात. आमचं चेकआउट होतं 12चं वाजलं ते 1. आता बघू जो 1:15 झाला आहे. आता बघू तो हॉटेलवाला पैसे वाढवून घेतो आहे की जे ठरलेलं त्यामध्येच होतं. भेटतो तुम्हाला निघाल्यावरती. तोपर्यंत ओम साईराम. फायनली वाजले किती रे? 2:01 आले आणि आम्ही हे चेकआउट केले. लॉगआउट बोलतो मंडेपासून ऑफिसला यायचं ना. आता सगळ्यांनी गाड्या तर रेडी केल्या आहेत. डिप्रेशन हां ओके. गाड्या तर रेडीच केल्या आहे. आणि आपला गरुडा आता गाडी धुऊ आणि पूजा करून लगेच निघू. तोपर्यंत स्टे ट्यून. काय बोलू. गाड्या नवीन कोड्या करकऱ्यात करण्यात आलेल्या आहे. कारण की ज्या कामासाठी ज्या उद्देशाने आम्ही इथे आलो होतो तो उद्देश मेन फॉर दिस वन. सो त्यासाठी गाडीला पूर्ण पहिल्यासारखी इन द सेन्स थोडी आमच्या पद्धतीने जरा तिला धुण्यात आलेली आहे. तशी थोडी माती तर दिसतेच आहे बट स्टील. कारण की आता याच्यानंतर आम्ही घेऊन जाणार आहे तिची खास गोष्टीसाठी ज्यासाठी आम्ही आलो आहे. सो ते नेक्स्ट चॅप्टरमध्ये तुमचा माणूसच तुम्हाला सांगेल. त्यासाठी स्पेशल आपण शिर्डीची राईड. सो वेट फॉर द न्यू चॅप्टर. गरुडा. अशा प्रकारे एक गाडी बंद पडलेली आहे काही. स्पार्क प्लगला पाणी लागलंय. लागलेली आहोत तसा पहिला गडी कार. स्पार्क प्लग मध्ये पाणी गेल्यामुळे
मग आता इथं परिस्थिती काय काय करायचं? ते आता काय करायचं? मारावं लागेल त्याच्याकडे. कपडा आहे का सुका ते ओपन नाही होत ना. त्याकडेच घेऊ का उलटी? त्याच्याकडे नाही होणार. तिथं गॅरेज होतं ना. गॅरेज नाही, हवा मारून घ्यायची आहे फक्त. अशा प्रकारे हर्षल भाऊंनी सुरुवात केलेली आहे म्हणजे रिटर्न प्रवासाची. आता प्रवास कसा होतोय बघूया. त्याची गाडी बंद पडलेली म्हणजे आम्ही गाडी धुतलेली पण त्याच्या स्पार्कमध्ये पाणी गेलेलं, त्यामुळे आता चालू तर झाली आहे. बघू तो स्पार्क आता जेवढा गरम होईल, इंजिन गरम होईल तेव्हा तो नॉर्मल चालेल. आता तोपर्यंत आपला गरुडा बघा. गरुडा लय चमकते भाई, लय मी त्याची मला नजर काढायची वाटते. आता जस्ट धुतला आहे, जरा घाण झाला, खूप घाण झाला. सरळ जायचंय. हां सरळ मंदिराची लवकर ते मागं बॅग आहे. अशा प्रकारे हर्षल भाऊंनी सुरुवात केलेली आहे म्हणजे रिटर्न प्रवासाची. आता प्रवास कसा होतोय बघूया. त्याची गाडी बंद पडलेली म्हणजे आम्ही गाडी धुतलेली पण त्याच्या स्पार्कमध्ये पाणी गेलेलं, त्यामुळे आता चालू तर झाली आहे. बघू तो स्पार्क आता जेवढा गरम होईल, इंजिन गरम होईल तेव्हा तो नॉर्मल चालेल. आता तोपर्यंत आपला गरुडा बघा. गरुडा लय चमकते भाई, लय मी त्याची मला नजर काढायची वाटते. आता जस्ट धुतला आहे, जरा घाण झाला, खूप घाण झाला. सरळ जायचंय. हां सरळ मंदिराची लवकर ते मागं बॅग आहे. फायनली आपल्या गाड्या लागल्या आहेत बाबांच्या दरबारी. बघू शकता तुम्ही भाई, सगळ्या नवीन गाड्या आहेत, A to Z नवीन गाड्या. 2000 प्लीज गाईज. आता गाड्यांची पूजा करू आणि डायरेक्ट घरासाठी आपण रवाना होऊ. आणि बाबांचं मंदिर काल रात्री आपण दाखवू नाही शकलो कारण की एवढा कॅमेरा झूम नव्हता होत. आता आपण आलो आहे बाबांच्या दरबारी पूजू गाडी आणि निघू. कसं आणि गेले तिकडे कॅशचा जुगाड करायला गेले ना, कारण की इथे जो कोण गाडी नवीन घेऊन येत असेल तर भाई कॅश घेऊन या असं बोलतो आहे. बाकी कारण की इथे कॅशशिवाय तुमचं कुठे काय चालत नाही. काय कॅशचं काय झालं किती बोलले? 295. अरे ते इंग्लिश मीडियम 95 माहिती इंग्लिश मीडियम. हां काय परत एकदा मध्ये बोलायची गरज नव्हती. हे सिक्रेट ठेवायचं आपल्याला. आता तुम्हाला सांगतोय मी, जर तुम्ही शिर्डी देत असाल तर कॅश घेऊन या कारण की एक्स्ट्रा कॅश घेऊन या. आमच्यासाठी पण कॅश घेऊन. आमच्यासाठी कॅश घेऊन या भाई, कारण की खूप महत्त्वाची पडते इथे. कारण की आम्ही कालपासून कॅश एवढी कॅश शोधतो ना, पण आम्ही कॅश घेऊन आलो आणि ते ATM तुम्हाला मुश्किल नाही एखादा ATM चालू भेटेल आणि त्यात पैसे भेटतील तुम्हाला असं. त्यामुळे कॅश घेऊन या. भेटू पूजा झाल्यावरती. तुम्हाला गाडी पूजायची असेल ना, हे काउंटर दाखवतो. हे मंदिर आहे आपलं बाबांचं आणि इथंच काउंटर आहे बाबांचं ते हे. जिथे बाबांचं ती मूर्ती आहे ना मोठीवाली, त्याच्या बरोबर समोरच आहे. आणि पर गाडी किती आहे? 51. 2 व्हीलर 51 आणि 4 व्हीलर 151. 4 व्हीलर इंग्लिश ॲक्सेंचर. आता करू आपण. काका आता बघतायत कधी काका नाही करा 4 व्हीलरचा म्हणजे पूजेला आता कधी येतात ते बघू आपण. कारण की गाडीला कोणाची चावी नाही ना. पेढे 2 एक माझ्या बॅगेत आहे. एक अख्खा आहे ना तो. हा तो कोण आहे. करतो तुम्हाला कंटिन्यू. स्वस्ति विनाशाख्या धर्मकल्याण प्रभृता विनायक प्रियानय्यल दांडस्वती गुणाचम्य प्राणानायम्य केशवाय स्वाहा. हात जोडून उभे राहा. केशवाय स्वाहा. नारायणाय स्वाहा. माधवाय स्वाहा. हस्त प्रक्षालनं गोविंदाय नमः. कृष्णवे नमः. मनोनाय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. दुक्षजाय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. धनार्दनभूपेन्द्राय नमः. हरे नमः. परमात्मा देवता दैवी नायकः सर्वेषां प्राणायामि क्लीनकः
ओम नमो भगवते साईनाथाय गेलेला चक्रा ओम नमो भगवते साईनाथाय ओम नमो भगवते साईनाथाय ओम नमो भगवते साईनाथाय आपूर्य सर्व कार्यात ओम जय विष्णु तथा विष्णुमयन्नकदैवं ग्रह गुण विशेषेण प्रकटाय शुभ पुण्यतिथौ गोत्रगोत्रगा गोत्रमणा आशा आपल्या आडनावाचा उच्चार करा स्वतःचं नाव घ्या मना यजमानः अहं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं नूतन यंत्रस्थ वाहन महालक्ष्मी पूजन कर्म अहम करिष्ये. टायरवरती समोर पाणी सोडून द्या. तत्रार्थम महागणपती स्मरणं करिष्यमदासी गर्भधम्म महालक्ष्मी सद्गुरु साईनाथांचं स्मरण करा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. नारळ पेढे किती आणले तुम्ही? एक नारळ आणि पेढ्याला बघ. एक नारळ आणि एक पेढा. मंगलाय हरिः शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा मावर बाबा मावर साई बाबा मावर भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा जाऊया हो मध्ये धना करू बाबाचे वंदन साईंचे वंदन करू बाबांचे वंदन गणू म्हणे बाबा साई भाव भाव माझे आली भाव माझे आली भाव भाव माझे आली. फायनली आम्ही सिन्नर घाट आता क्रॉस केलाय. हे वाजलं किती आहे? कोणता घाट? सिन्नर घाट. सिन्नर होता हा. ओके, मस्त होता ना. पहिलं लय खतरनाक होता. आता पाऊस बेकार आहे, पण पाऊस खूप आहे भाई. पण एक नंबर. म्हणजे असं वाटत होतं की असं चालत चालत राहावं. पण आमचा हा वाईट पट्टीच्या बाहेर गाडी चालवते. पॉवर बँक आहे ना वरती. पॉवर बँक हलाव ना. वाईट पट्टीच्या बाहेर गाडी चालवते भाई. काय बोलायचं? कसं कसं थांबता? कसं कसं काय होतं ना. ठीक आहे, आता बघू. आम्हाला पेट्रोल शोधायचं, कारण की आम्ही पॉवर पेट्रोल शोधतो, पण पॉवर पेट्रोल आम्हाला भेटत नाही. पॉवर पेट्रोल भेटलं की पेट्रोल टाकून मग कंटिन्यू करू. मग डायरेक्ट इगतपुरी कसारा क्रॉस केला, कसारा घाट. त्यानंतर आम्ही खायला थांबू. तोपर्यंत ओम साईराम. फायनली आपल्याला पॉवर पेट्रोल भेटलेलं आहे. आणि हा काय करत होता मला समजत नाही. काय करत होता बे व्हिडिओ चालू करून? हां आता किती 4 काय 5 पेट्रोल पंप फिरलो असो आम्ही. आणि आता आम्हाला पॉवर पेट्रोल भेटलं आहे. जर पेट्रोल टाकू त्याच्यानंतर डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप
कसारा घाट उतरल्यावर. तोपर्यंत ओम साईराम. फायनली आपण कसारा घाटात पोचलोय गाईस. आम्हाला तर म्हणजे तुम्ही बघू शकता, मध्ये व्हिडिओ टाकणार आहे मी, तरी पण जे मधले व्हिडिओ आहेत ते बघा, एकदम फॉग आणि हा व्ह्यू बघा. म्हणजे आम्ही ठरवलेलं की कसाराच्या एंडला जाऊन थांबायचं, पण हा जो व्ह्यू आहे तो बघून आम्ही थांबलोय. कारण की आम्ही कुठेच फोटो काढले नाहीत. ग्रुपचा आमचा एक फोटो नाही. गेलेलो आम्ही एवढे शिर्डीला, तरी पण आमच्या ग्रुपचा एक फोटो नाही. आता हा लाईनअप बघ, लाईनअप दाखवतो एक सेकंड कसा. ए बाजू 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 लाईनअप. ही आपला गरुडा, हा आपला हर्षलचा बबडा, हत्ती बोलू शकतात त्याला, हत्ती. नंदी आहे तो, नंदी. नंदी. आणि ही आपल्या ग्रुपची पहिली गाडी. यात 2 नवीन प्लॅस्टिक पण घेऊन येतो आम्ही भाई, फक्त एनफिल्डवाले नाही भाई. डोंट ऑफेंस, ऑफेंस मत हो तू. तेरे घर पे रहा. माझ्याकडे थंडरबर्ड पण आहे. पांढरा हत्ती पण आहे याच्याकडे. ठीक आहे, अभि मिलते. आता थोडं इथे फोटो काढू आणि फोटो काढून झाल्यानंतर खाली खायला थांबू, कारण की कोणीच काही खाल्लं नाही. भूक तर सगळ्यांना लागलं आहे. आणि इकडनं जसं पण 1.5 तास इगतपुरी ह्याच्या कसाऱ्याच्या उतरल्यावरती तिकडनं 1.5 तास आहे मे बी. सो आता खाली उतरलं भेटू, तोपर्यंत काय. कसारा घाट उतरलो. आता घाटाच्याच खाली एक ढाबा आहे, तिकडे थांबलोय. नॉर्मल परिवार करून गार्डन आहे, तिथे थांबलोय. आता जरा थोडं खाऊ आणि निघू परत, कारण की आपल्या घरी जाऊन पण जेवायचं आहे. त्यामुळे थोडं खाऊ. आणि प्रत्येकप्रमाणे लेट झालं आम्ही. आता घरून फोन यायला चालू आले प्रत्येकाच्या. आता पेटपूजा करू आणि निघू. भेटतो तुम्हाला जेवून झाल्यावर. बोललो भाई जेवून निघू, गप्पाने घरी जाऊ, तर कोणाची तरी नजर लागली. भावाची आपल्या गाडी पंक्चर. आणि खिया दाखवू का? खिया कुठे? खिया पूर्ण आरपार. आई एवढी जाऊ नका रे भाई, एवढं नका जाऊ भाई. काय जळतात गाडी पंक्चर झाली. हा गार्डियन बेल नाही भावा, मी तुला देणार. माननीय श्री आमच्या शाखा प्रमुखाकडे गार्डन बेल नाहीये. बेल देणारी गेली पण. म्हणून असं होतं का? ठीक आहे, नवीन कोणी असेल तर प्लीज त्याला गार्डन दाम परत हे बोलतात की बेल देणारी गेली. आय डोंट नो, बट प्लीज नवीन कोणी असेल तर तिने गार्डन बेल द्यावी. एक गाडी पंक्चर झाली, नजर लागते भाई. जाऊ दे आता, पूर्ण दिवस चांगला गेला. कोणाची तरी नजर लागणं साहजिक आहे. जळतात प्रगतीने. जाऊ दे आता, पंक्चर काढतो. प्रगती आहे नवीन वाली प्रगती आहे. जाऊ दे, मी आता काय बोलणार नाही.
आता पंक्चर काढू आणि परत आपला प्रवास कंटिन्यू करू. राहिलं सॉरी, प्रवास कंटिन्यू करू. बघू आता किती वाजता पोहोचतो आपण. आता आपण हे कसाराच्या पुढे इगतपुरीच्या मागे. फायनली 11:15 झालेत आणि आम्ही निघालो किती वाजता रे? निघालो किती वाजता? 4 वाजता निघालेलो, 11 वाजता पोहोचलोय. 4:11 किती तास झालो? 7 तासात आलोय. 7 तास लागले थांबत थांबत. पाऊस खूप होता, खूप म्हणजे तुम्ही बोललो पागल करून टाकलं पावसाने. तरी आम्ही 70-80 गाडी म्हणजे ॲव्हरेजमध्ये ठेवत होतो. आता हर्षल गेल्या रित्याला सोडायला, आम्ही आलो हर्षलच्या घरी, हर्षलच्या घराच्या इथं, कारण की त्याचं सामान आमच्या बॅगेत होतं. आता भेटू आता पुढच्या राईडमध्ये किंवा कुठे फिरायला गेलो तर. तोपर्यंत आपली मंडई काय बोलता? ब्लॉगचा एंड केला आहे मी. आता तुम्ही काय बोलू इच्छिता? काय नाही, आपला सरचिटणीस आला. सरचिटणीस अध्यक्ष सरचिटणीस हर्षल दादा. आपण ब्लॉगचा एंड केलेला आहे. आता तुम्ही बोललोय पुढच्या राईडला किंवा पुढे कधी फिरायला गेलो तर परत भेटू. तोपर्यंत ओम साईराम. आणि सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम येत राहू द्या. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. भेटू लवकरच. तोपर्यंत टेक केअर अँड सी यू सून.